हे आपलं इंडिया गेट. आता इंडिया गेटपासून इथं जे आहे तर हे आपले मेमोरियल आहेत हे सर्व. म्हणजे महाराष्ट्राचे हे रथ वगैरे असतात ना अशा पद्धतीचे. आता हे अरुणाचल प्रदेशचा रथ वगैरे आहे. तर इथं आता ह्या रथामध्ये अरुणाचल प्रदेशची जी संस्कृती आहे तिथली त्या साईडची त्या संस्कृतीबद्दल असतं त्याच्यावर तिथलं काय विशेष आहे वगैरे नाही का. तसंच आता अरुणाचल प्रदेशच्या पाठीमागं आहे लडाख. हे दिसत असेल तुम्हाला लडाखचं नाव. लडाखमध्ये काय नुकतंच नासानं आणि DRDOनं मिळून काय एक दुर्बीण उभारलेली आहे. हबल नावाची दुर्बीण, मोठी दुर्बीण आहे. तर ते दुर्बीणची प्रतिकृती इथं कशा पद्धतीनं तारे आणि ग्रहाचा अभ्यास केला जात आहे ह्याच्यावर बनवलेलं आहे. आता ह्याचा हे गलवान घाटीमध्ये काल परवा जी हिंसा झाली होती एक 2 वर्षाखाली, त्याच्यामध्ये आपले 20 जवान शहीद झाले होते. त्याबद्दल ह्यांचं एक वार मेमोरियल बनवलेलं आहे. लक्षात घ्या, गलवान वार मेमोरियल दिसतं की तुम्हाला ह्याच्यावर नाव दिसलं इथं. हे बघा नाव दिसलं इथं गलवान वार मेमोरियल. तर अशा पद्धतीने तिथे एक मेमोरियल बनवलेलं आहे. तसेच लडाखची जी संस्कृती आहे, लडाखच्या इथे जे आढळणारे प्राणी आहेत ह्यांची इथं एक प्रतिकृती, तसंच इथे एक वनगाय आहे, याक दिसेल तुम्हाला. हो काय वनगायची प्रतिकृती दिसेल तुम्हाला इथं. या पद्धतीनंच काय हे प्रतिकृती तयार केलेली आहे. आता हे तसंच दिल्लीमधलं आहे. आता हा जो दिल्लीचा आहे लाल किल्ल्याची प्रतिकृती आहे. तसंच प्रधानमंत्री जे म्युझियम आहे, संग्रहालय आहे, हे इथं त्याची प्रतिकृती दिलेली आहे. तसंच आता ह्याच्यावर जे दांडी यात्रा होती आपली 6 मार्च 1925-22 काहीतरी, तर त्या दांडी यात्रेची जी प्रतिकृती आहे. तसंच ह्याच्यावर जे चित्र जे आहेत हे नवीन पार्लमेंट वगैरे, तसं इथं जे स्पेशल आहे दिल्लीमधलं त्याच्याबद्दल हे काय अशी प्रतिकृती बनवलेली आहे. आता हे चंदीगडचा 1971च्या या युद्धामधलं जे वार मेमोरियल आहे त्याची प्रतिकृती इथे दिलेली आहे. दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती असते. आता तसंच आता हे सुद्धा चंदीगडचंच आहे, दिसतं का. ह्या एक विशेष तऱ्हेची संस्कृती आहे, काहीतरी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इथं पाठीमागं धबधबा दिसत आहे तुम्हाला, दिसतंय का इथं. हे बघा हे झील आहे इथं. आता तसेच इथं पुढचं जे प्रतिकृती आहे ते DRDOचे आहे, जे आपले न्यूक्लिअर सबमरीन आहे जसं की अरिहंत वगैरे आहे त्याची प्रतिकृती इथं दिलेली आहे. हे DRDOनं बनवलेलं आहे सध्या. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा हे आपली जे हे सबमरीन म्हणजे पाणबुडी थोडक्यामध्ये, जे पाण्याच्या मधून चालते, पाण्याच्या मधून दुश्मन जहाजावर हमला वगैरे करते. ह्याची प्रतिकृती अशा पद्धतीची आहे. हे बघा दिसेल तुम्हाला. आता इथे एक आहे, हे कुठलं आहे, हे आहे झारखंडचं मेमोरियल आहे. झारखंडची संस्कृती, झारखंडचे प्राणी, झारखंडचं जंगल ह्याच्यावर एक हे बनवलेलं आहे. लक्षात घ्या, खूप सुंदर आहे आणि खूप चांगलं आहे. हे साडी जनरेटर लागली आहे, बघू शकता आपण. हे झारखंडच्या जंगलामधील प्राणी वगैरे, हत्ती, बहुतेक हत्तीसाठी वगैरे सुरक्षित जंगल वगैरे आहे हे. आता हे सर्व जे आहे ते झारखंडचीच प्रतिकृती आहे बहुतेक, दिसेल तुम्हाला. आता इथं आहे आपलं बिहार. हे दिसतं का बिहार इथे. बिहारचा जे काही फेमस आहे जसं की मखाने वगैरे असेल त्याचा प्रतिकृती इथं सादर केलेली आहे बिहारची. बिहारचं जे फूड आहे, जे तिथं उत्पादन होतं त्याच्याबद्दल इथं एक प्रतिकृती तयार केलेली आहे. आता इथं आहे कर्नाटक. हे कर्नाटकमध्ये बघा खूप छान केलेलं आहे. कर्नाटकचं जे प्रसिद्ध आहे त्याच्यावर एक हे आहे कर्नाटक नाही का. प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचं प्रत्येक राज्याचं जे सादरीकरण आहे हे 26 जानेवारीला गेटवे ऑफ इंडिया गेट आणि आपले जे लाल किल्ला आहे तिथं असं प्रदर्शनासाठी मांडलं जातं. कोणी आलं तर 26 जानेवारीला इथं भेट द्या तुम्ही, तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल. तसंच इथं गोवाचं आहे. गोवाचं आपण डचपासून गोवा पोर्तुगीजांचं राज्य होता.
तर त्या लढ्याचं एक चित्र आहे इथं, संग्रामाचं एक चित्र आहे. तसंच गोव्यामध्ये फेमस काय आहे त्याच्याबद्दल असं एक मेमोरियल वगैरे दिसतं. हे आता हा जो झेंडा आहे बहुतेक पोर्तुगीजाचा आहे आणि पोर्तुगीजापासून आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं अशा पद्धतीचं एक मेमोरियल उभारलेलं आहे इथं. आता हे उत्तराखंडचं बघा, हे उत्तराखंडचं कसं ढोल नगाडे, कारण उत्तराखंड काय आहे देवभूमी आहे, बरोबर आहे. तिथं देवभूमीमध्ये काय ढोल नगाडे देवाला जागृत करण्यासाठी वगैरे जे काय आहे त्याबद्दल एक हे उभारलेलं आहे. बहुतेक खूप चांगल्या पद्धतीनं हे उभारलेलं आहे. हे जे दिसल हे कुठलं हे एक प्रकारचं एक लेणी असल्यासारखं दिसत आहे, जसं की बौद्ध लेणी वगैरे आहे. हे आहे त्रिपुराचं, लक्षात येत्या दिसते का त्रिपुरा, हे बघा त्रिपुराचं आहे. हे अशा पद्धतीनं हे लेणी वगैरे उभारलेली आहे. आता सध्या हे जे सर्व आहे हे उद्याच म्हणजे 26 जानेवारी 2026ला हे मार्गक्रमण कुठून करतील, हे इंडिया गेटवरून करतील. लक्षात घ्या, हे त्रिपुराचं लक्षात घ्या. हे बघा कशा पद्धतीने किती छान कलाकृती बनवलेली आहे. हे बघा ह्या सर्वामध्ये ट्रॅक्टर आहे बरं का. हे ट्रॅक्टर ड्राईव्ह करतात आणि हे समोर चालतात. तुम्हाला दिसतील हे अशा पद्धतीचे ट्रॅक्टर आहेत.